नमस्कार, अशू किचन 2023 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे कटवडा। कटवडा कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात फेमस आहे। कटवड्याचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच बनवत असतो। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कटवडा रेसिपी आज आपण पाहणार आहोत। कट कसा झणझणीत तर्रीदार बनवायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। वडे कसे लुसलुसीत बनवायचे मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर बटाट्याची चटणी करून घेऊ। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी 1 पळी तेल टाकते। तेल गरम झाल्यानंतर 1 चम्मच मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकते मी जिरे। जिरे छान भाजले की मी त्यामध्ये टाकते मी छोटंसं आलं आणि लसूणच्या 4 पाकळ्यांचा 1 मिरची, ह्याची मी छान पेस्ट केली आहे, त्यामध्ये टाकते। मिर्च मी माझ्या टेस्टनुसार घेते, तुम्ही जास्त घेतले तरी चालेल। हे छान भाजलं आहे। आता त्यामध्ये टाकते मी 1 मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता। त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते। कांदा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत। पाहू शकतात आपण कांद्याला आपल्या रंग येत आहे। आता टाकून घेऊत आपण मी मीडियम साईजचे 4 बटाटे उकडून घेतले होते। बटाटे छान उकडलेलेच असावे, हाताने मॅश होतील इतके, तर मी 4 बटाटे हाताच्या साहाय्याने मॅश करून घेते। आता हे मॅश केलेले बटाटे मसाल्यात मिक्स करून घेऊ। आता ह्या सर्व मिश्रणामध्ये टाकते मी अर्धा चम्मच हळद, ज्याने कलर मस्त येईल। आता टाकते मी अर्धा चम्मच मीठ। मीठ हे चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता मी बटाट्याची चटणी मिक्स करून घेते। आपली बटाट्याची चटणी ही पाहू शकतात आपण मिक्स झालेली आहे। आता मी टाकते त्यामध्ये हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर, ज्याने आपली टेस्ट छान येईल। कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतली तरी चालेल। तर आता आपली ही चटणी झालेली आहे, ते मी प्लेटमध्ये सर्व करून थंड करायला ठेवून देते। पुन्हा एकदा कढई गॅसवर ठेवली आहे। कढई गरम झाली आहे, त्यामध्ये टाकूयात आपण आता 4 लवंग, 2 हिरवी वेलची, 10 मिरे, 1 इंच दालचिनी, हे मी मस्त भाजून घेते। आणि त्यामध्ये टाकते मी 1 चम्मच धने, 1 चम्मच जिरे, हे मी मस्त खमंग भाजून घेते, ज्याने आपला कट तर्रीदार आणि मस्त होईल। हे आपले खडे मसाले मस्त ड्राय रोस्ट झाले आहेत। तर हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते, मस्त अशी बारीक पावडर बनवून घेते। आता लगेचच कट बनवायला घेऊयात। सेम कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये टाकते मी 1 पळी तेल। 2 इंच आलं मी बारीक असं कट करून घेतलं आहे। त्यामध्ये टाकते मी 10 लसणाच्या पाकळ्या, त्यामध्ये टाकते। लसूण मात्र आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। 2 मीडियम साईजचा कांदा मोठा असा कट करून घेतला आहे, त्यात टाकून घेऊयात आणि सोनेरी असा मस्त भाजून घेऊयात। कांदा छान भाजला की खाताना तो गोड लागणार नाही आणि आपला कट पण झणझणीत होतो। आणि त्यामध्ये टाकूयात सुकं खोबरं।
सुकं खोबरं मी ह्या साईजचं बारीक असं कट करून घेतलं आहे. याऐवजी तुम्ही डेसिकेटेड खोबरं पण वापरू शकता. हे सर्व साहित्य मस्त भाजून घेऊ. पाहू शकतात आपण आपलं खोबरं पण आणि कांदा पण मस्त असं सोनेरी कलरचं भाजलं आहे. तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता हे आपलं सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मी त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य त्यामध्येच टाकलं आहे आणि हिरवी अशी कोथिंबीर कट न करता त्यामध्येच मी टाकत आहे. आता मी टाकत आहे अर्धा कट केलेला टोमॅटो मी घेतला आहे. आता आपण छान अशी बारीक पेस्ट करून घेऊयात. आता आपण लगेचच कटाला फोडणी देऊन घेणार आहोत. त्यामध्ये टाकून घेतो मी 2 पळी तेल. तेल छान गरम झालं आहे. त्यामध्ये टाकते मी अर्धा चम्मच जिरे. मोहरी टाकायची गरज नाही. जिरे छान फुलले की मी त्यामध्ये मसाले टाकणार आहे. त्यामध्ये टाकते मी पाव चम्मच हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळं तिखट. तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. आता मात्र आपण घाई करूया. मगाशी करून घेतलेला वाटण टाकूया. छान अशी बारीक पेस्ट मी करून घेतली होती. हे वाटण परतून घेऊयात. सुरुवातीला वाटण मिक्स केलं की तेल या ठिकाणी कमी पडेल, पण असं नाही आहे. जसजसं तुम्ही मसाला परतवत जाल तसं त्याला तेल सुटत जाईल. हीच मेन प्रोसेस आहे कट बनवण्याची आणि टिप्स पण आहे. जोपर्यंत वाटणाला तेल सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे. धने पावडर अगोदर टाकायचं राहिलं म्हणून मी आता टाकत आहे. आता मी टाकत आहे 2 ग्लास कोमट केलेलं पाणी, ज्याने आपला कटाला मस्त तरी यायला सुरुवात होईल. हीच महत्त्वाची दुसरी टिप्स आहे. हा कट मी 4 व्यक्तींसाठी केला आहे. आता मी टाकून घेते मगाशी खडे मसाले भाजून घेतले होते त्याची मी मस्त पावडर वाटून घेतली आहे, ते मी टाकते. पाहू शकतात आपण कटाला मस्त तरी आलेली आहे. त्यामध्ये टाकते मी 1 चम्मच मीठ. मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेतलं तरी चालेल. पाहू शकतात आपण कट मस्त झालेला आहे. सुगंध मस्त येत आहे. मग आजच हा कटवडा घरी नक्कीच ट्राय करून बघा. कट तयार झाला आहे. आता आपण बटाटा वडा तयार करून घेऊया. त्या अगोदर बटाटा वड्याचं वरील आवरणाचं मिश्रण तयार करून घेऊयात. तर मी 2 चम्मच बेसन पीठ घेत आहे. त्यानंतर मी टाकत आहे अर्धा चम्मच मीठ. मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आता मी टाकत आहे पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच ओवा, ओवा मी हाताने क्रश करून घेणार आहे, ज्याने ओव्याची चव मस्त येईल. आणि आता टाकून घेऊयात चिमूटभर खाण्याचा सोडा. आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने एक पण गुठळी नाही झाली पाहिजे. जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, ज्यामुळे मी थोडं थोडं करून वापरत आहे पाणी. त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. पाहू शकतात आपण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती. आता आपलं बॅटर मस्त झालेलं आहे. आता आपण लगेचच वडे तयार करून मी या साईजचे गोळे बनवून घेतले आहे. तर मी हे गोळे 8 तयार झाले आहे. आता हे वडे आपण तळून घेऊ. तर गॅसवर कढई ठेवली आहे, तेल गरम टाकलं आहे. तर आता आपण लगेचच वडे तयार करून घेऊयात. तर आपण तयार करून घेतलेले हे चटणीचे गोळे पिठात डुबवायचे.
कोटिंग त्याला लावून घ्यायचं। तयार झालेला हा वडा तेलात सोडायचा। तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे। एक एक करून हे वडे तेलात तळून घेऊया। तेलात सोडताना आपण काळजी घ्यायची आहे, तेल अंगावर येणार नाही। एका वेळेस मी 3 वडे तेलात तळून घेणार आहे। आपल्याला हे वडे दोन्ही साईडवरून मस्त तळून घ्यायचं आहे। पाहू शकतात आपण बटाटे वडे मस्त आपले तळत आहे। पहिली साईड आपली मस्त तळली आहे। एकदम सोपी रेसिपी। मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा आणि एकदा तरी घरी ट्राय करा। तर पाहू शकतात आपण मी तुम्हाला एका रेसिपीमध्ये 2 रेसिपी शिकवली आहे। एक म्हणजे वडा आणि दुसरा म्हणजे कटवडा। आता हे वडे मस्त तळले आहे, तर मी आता प्लेटमध्ये हे आपले बटाटे वडे काढून घेते। पाहू शकतात आपण बटाटे वडे आपले मस्त लुसलुसीत झाले आहे। आता मी ह्याच प्रकारे दुसरे आपले बटाटे वडे पण तळून घेते। आता आपण कटवडा कसा सर्व करायचा ते पाहूयात। मस्त एका ताटामध्ये तर्रीवाला कट वाढायचा। त्यानंतर मस्त लुसलुसीत असणारे वडे त्यात टाकायचे। त्यानंतर मस्त असलेली बारीकशी वड्यावर टाकायची। त्यानंतर हिरवी अशी कोथिंबीर त्यावर ठेवायची। तयार आहे मस्त असा गरमागरम कटवडा। ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।